नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या या विशेष नवभारत आणि नवराष्ट्रच्या अर्थातच या विशेष संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आमच्या नागपूर कार्यालयामध्ये जे विशेष अतिथी उपस्थित आहेत, नितेशजी राणे मंत्री होत आहेत. खातं त्यांना म्हणजे शपथ घेतलेली आहे. खातं लवकरच कळेल आणि ज्या आक्रमक पद्धतीने नितेशजी आपली भूमिका अगदी बेबाकपणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मांडतात. आमचे समूह संपादक इथे आहेत संजय तिवारी, माझे वरिष्ठ सगळेच सहकारी इथे आहेत. अनिकेतजी आहेत, गावंडीजी आहेत आणि सगळे माझे सहकारी आहेत. ते त्यांच्याशी अगदी मुक्त संवाद करणार आहेत. हा हिंदी, मराठी कारण नवभारत, नवराष्ट्र साठी असलेला संवाद आहे. त्यामुळे अगदी मुक्त संवाद असेल. मी संजय तिवारी सरांना पहिल्यांदा विनंती करते, की पहिला प्रश्न त्यांनीच नितेशजींना विचारावा. नितेशजी, खूप खूप स्वागत नवराष्ट्र आणि नवभारत परिवारातर्फे आणि नवभारत आणि नवराष्ट्रच्या ह्या हेडक्वार्टरला तुमचं मनःपूर्वक स्वागत. पहिला प्रश्न, नितेश राणे म्हणजे नवीन नाव नितेश नारायण आक्रमक राणे. कसं तुम्ही बघता ह्या मला तुम्ही राणे बोललं तर तुम्हाला आक्रमक शब्द टाकायला लागेल. आमची कामाची पद्धतच आक्रमकता आहे. फक्त एक लक्षात घ्या, आम्ही आक्रमकता हे महाराष्ट्रासाठी दाखवतो, जनतेसाठी दाखवतो. ही कोणाला कमी लेखण्यासाठी कधी आक्रमकता दाखवत नाही, कोणावर अन्याय करण्यासाठी कधी आक्रमकता दाखवत नाही. आणि हिंदू समाजावर जेव्हा जेव्हा कुठला अन्याय झालेला आहे तेव्हा नितेश राणे तुम्हाला आक्रमक दिसलेला आहे. म्हणून आक्रमक हे जे काय तुम्ही आमच्याबद्दल व्याख्या लावता, हे जेव्हा महाराष्ट्राच्या हिताची असेल तो निश्चित पद्धतीने प्रत्येक हिंदू समाजाने, प्रत्येक हिंदूने, प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाने आपल्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आक्रमक होणं हे मला वाटतं काळाची गरज आहे. आणि तेच मी माझ्या कृतीतून आतापर्यंत दाखवत आलेलो आहे. एक तुम्हाला असं बघितल्यानंतर किंवा तुमचा जो मागचा एक 4-6 महिन्याचा एक कारकीर्द आपण बघितली आहे. लोकसभेच्या आधीपासूनच ते सगळं सुरू होतं. म्हणजे मला वाटतं की गावंडेजी आणि अनिकेतजीला सोडून आम्ही सगळे टीनेजमध्ये होतो. अशी काही तुलना पण नाही. पण आमच्या कॉलेजच्या काळात आम्ही बाळासाहेबांना बघून किंवा त्यांचे भाषण ऐकून, म्हणजे ते जसे बोलायचे, म्हणजे अ हिंदू बाय हार्ट. मॅड मॅड हिंदू. हां? मॅड मॅड हिंदू. मॅड तर तुम्हाला असं का वाटतंय की बाळासाहेबांचा जो हिंदुत्व होता, ते कुठेतरी राजकारणात मागच्या 1.5-2 दशकात त्यांच्या पक्षाने आणि भाजपनेही जे काही सॉफ्ट हिंदुत्व सगळं करून टाकलं, हे किती योग्य आहे? आणि म्हणजे जितकं हार्ड हिटिंग हिंदू आपण घेत आहात, स्टँड घेत आहात, तर आपल्याला वाटत नाही का की राजकारणात एवढे सगळे टफ टॉकिंग किंवा अशा ज्या पद्धतीने आपण बोलताय की मला एका समाजाचे वोट नको किंवा मला माझा हिंदू बद्दल किंवा हिंदू बांधवाबद्दल मला खूप काही म्हणजे जोरानं बोलावं लागतंय. तर तुम्हाला काय वाटतंय हे सगळं? मुळामध्ये एक तुम्ही समजून घ्या, हिंदुत्व आणि हिंदू समाजाबद्दल बोलणं हा राजकीय विषय नाही, हा मतं मिळवण्याचा विषय नाही. आपण ज्या देशामध्ये राहतो तिथे 90% लोक हिंदू आहेत. पाकिस्तान, बांगलादेश ही सगळी इस्लाम राष्ट्र आहेत. आपल्या विश्वामध्ये काही कॅथलिक राष्ट्र आहेत. तसं आपला एक हिंदू राष्ट्र आहे आणि ते मुळात आपण स्वीकारून जेव्हा आपण पुढे जातो आणि हिंदू म्हणून अगर आमच्या देशामध्ये आम्ही जगत असताना आमच्यावरच हिंदू म्हणून आमच्यावर अगर कोण अन्याय करत असेल, आमच्या लोकसंख्या कमी करण्यासाठी विविध षडयंत्र रचत असेल, आमच्या सणासुदीवर, आमचे हिंदू सणासुदींवरच अगर अडचणी आणत असेल, तर हा राजकारणाचा विषय निश्चित पद्धतीने नाही, मतं मिळवण्याचा विषय निश्चित पद्धतीने, कुठलाही पक्षीय विषय नाही. कुठली निवडणूक जवळ आली म्हणून आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलायला लागलो का, अशी मुळत नाही. तुमचं लक्ष पत्रकारांचं किंवा मीडियाचं लक्ष आमच्यावर आता गेलेलं आहे. आम्ही जवळपास 68 ते 70 पेक्षा जास्त मोर्चे महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5-3 वर्षामध्ये काढलेले आहेत. तालुकानिहाय काढले आहेत, गावनिहाय काढले आहेत, काही जिल्हानिहाय, काही शहरा पातळीवर पण काढलेले आहेत. आणि ते त्या
तालुका, शहर, जिल्ह्याच्या मध्ये राहणाऱ्या हिंदू समाजावर होणारे अन्याय, काही लव्ह जिहादचे केसेस आहेत, काही लँड जिहादचे केसेस आहेत, काही वक्फ बोर्डच्या संदर्भात केसेस आहेत. त्या त्या परिस्थिती, त्या त्या केसेसचा योग्य अभ्यास करून पुरावा जमल्यानंतर, त्या त्या पीडित कुटुंबाशी भेटल्यानंतर मग सकल हिंदू समाज म्हणून हा कुठलाही आमच्या त्या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसायचा. सगळे हिंदू म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता एकत्र येऊन आम्ही हिंदू समाजाचा आवाज तेव्हा त्या त्या पद्धतीने उचलायचो. म्हणून आम्ही कधीही बाबा लोकसभा जवळ येते म्हणून हे मोर्चे काढा, चला लोकसभेला आपल्याला असा असा फटका लागलाय म्हणून चला आक्रमक व्हा, असे काहीच विषय झालेले नाही. हिंदू समाजाची भूमिका आपण आपल्या पद्धतीने मांडले पाहिजे. आपण आपल्या राज्यामध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर अन्याय होत आहे आणि आपण बोललं पाहिजे. आणि मग बोलत असताना समोरचा शत्रू कुठल्या भाषेत बोलतोय, तो काय आम्हाला निवेदन देत नाही, प्रेमाची भाषा करत नाही. आमच्या माता भगिनींना जेव्हा हे लोक घेऊन जातात तेव्हा त्यांची जी काय अवस्था करतात, मग त्या व्यक्तीशी, त्या गुन्हेगाराशी, त्या जिहादीशी आम्ही काय प्रेमाने बोलू शकत नाही. म्हणून ते ज्या भाषेमध्ये बोलतात त्यांना जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर देणं, त्याच भाषेमध्ये त्यांना समजवणं, ही आमची एकंदरीत भूमिका असल्यामुळे तुम्हाला माझी भाषा आक्रमकता, आमची भाषा किंवा आमची पद्धत आक्रमक वाटत असेल, पण शेवटी अगर आम्ही ती भूमिका अगर घेतली नसते, आक्रमक भूमिका, ती भाषा बोललो नसतो, तर समोरचे जे काय ज्या पद्धतीने आमच्यावर अंगावर येत असेल त्यांना करा समजलं पण नसतं. अगर आम्ही परमपूज्य महंत रामगिरी महाराजांबद्दल अगर ती भूमिका, आक्रमक भूमिका घेतली नसती तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड झालं असतं. साधं त्यांचे कोण स्टेटस जेव्हा ठेवणारे आमचे हिंदू समाजाचे लोक होते तेव्हा त्यांच्या घरात घुसून, म्हणजे असं नाही बाजारपेठामध्ये जाऊन मारणं, त्यांच्या घरात आतमध्ये घुसून मारण्याचे असंख्य घटना आमच्या नजरेसमोर आली. तर अगर तुमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराज सत्यच बोललेले, जे त्यांच्या झाकीर नाईक पण बोललेले आहेत, जे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे, जे त्यांच्या कुराण मध्ये लिहिलेलं आहे. मी कुराण स्वतः वाचलेला आहे, मी इस्लामचा अभ्यास केलेला आहे. मी तुमच्या कुठल्या पानावर काय लिहिलेलं आहे, मला कुठल्याही इस्लामिक स्कॉलरला किंवा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ह्या मंचावर माझ्याबरोबर बोलवा आणि त्याला विचारा की मी जे बोलतोय ते खोटं आहे की त्यांनी सिद्ध करून दाखवावं. मग तुमच्या मुखातून मोहम्मद पैगंबराबद्दल सत्य निघेल तर ते सत्य, पण तेच सत्य अगर आमचे परमपूज्य रामगिरी महाराज बोलत असतील तर ते तुम्ही त्यांना मारून टाकाल. तसं आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही. हे पाकिस्तान नाही, हे बांगलादेश नाही. तुमचे लाड आणि ही सगळी नाटकं तुम्ही तुमच्या इस्लामिक राष्ट्रामध्ये करा. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचे संत महाराज जे काय ते त्यांच्या पद्धतीने बोलतील. तुम्हाला विरोध करायचा लोकशाही पद्धतीने करा. आम्ही कोणाला काही बोलत नाही. FIR झालाय ना त्यांच्यावर, रामगिरी महाराजांवर FIR झालाय. जे कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना जी शिक्षा कारवाई तपासणी झाल्यानंतर जे होईल ते होईल. माझ्या हिशोबाने होणार नाही, कारण का ते काही चुकीचं बोलत नाहीये. मग तुम्ही अन्य तुमचे जे काही, मी तुम्हाला युट्यूबवर किमान 100 तरी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो जे मोहम्मद पैगंबराबद्दल तेच लिहिलेलं आहे की त्यांनी एका 9 वर्षाच्या लहान मुलीशी लग्न केलेलं आहे, तेच लिहिलेलं आहे. त्यांनी खोडून दाखवावं ना, किंवा त्यांच्या इस्लाम मध्ये तो विषय काढून टाकावा, कुराण मध्ये तो विषय डिलीट करून टाकावा, पुसून टाकावा. मग कोण दुसरं बोलणार नाही. तुम्हाला ते पुसायचं नाही. आणि मग आमच्यावर अगर अशा पद्धतीने नाटकं तुम्ही करत असाल ना, तर हिंदू राष्ट्रामध्ये घाबरण्याची काही गरज नाही. हिंदू इथे सुरक्षित आहेत. पाकिस्तानमधल्या हिंदूला पर्याय दिला जातो, या तो तू इस्लाम मध्ये ये, या तो तुला आम्ही मारून टाकणार. जिवंत राहण्याचा पर्याय नसतो. म्हणून तुम्ही फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या तेव्हाची बघा आणि आत्ता बघा. आता मोजून मला वाटतं 2-3 टक्क्यावर राहिलेले आहेत, त्यांना पण ते लोक संपून टाकतील. आपले तर लाड किती आहेत. योजना बघा यांच्यासाठी, मौलाना आझाद काय काढतायत, त्यांच्या काय निधी काय देतायत, या सगळे हे जे काय लाड आपण आपल्या देशामध्ये इथे करतो, त्यांच्या देशामध्ये मारून टाकलं जातं. आम्ही तुम्हाला जिवंत तरी ठेवतोय ना. म्हणून आमच्या देशामध्ये राहायचं असेल तर आमच्या राष्ट्राला, आमचा राष्ट्र, स्वतःचा राष्ट्र म्हणा, आमच्या तिरंगाला सलाम ठोका. आमच्या सणासुदीबरोबर आमच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून आम्ही एक तरी, तुम्ही एवढे ज्येष्ठ पत्रकार काही आहात, एक कुठल्या तरी ईदच्या किंवा मोहरमच्या मिरवणुकीवर एका हिंदूनी दगड मारला
आणि की तुम्ही तुमच्या पूर्ण कार्यकर्ते माझी एक घटना सांगा मला, एक दगड मारला बरोबर. आम्ही अगर तुम्हाला जगायला देत असू तर तुम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सगळे नाटकं करायची नाही. मग आम्ही तुमच्या तुम्ही विचाराची लढाई विचाराने लढा, आम्ही तलवारीची लढाई तलवारीची लढवायला तयार आहोत. हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आमची सकल हिंदू समाज म्हणून आमची वाटचाल सुरू आहे. यामध्ये सर मला एक असं म्हणायचं आहे तुम्हाला की भाजपमध्ये आहात, तुम्ही नेते आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार असतो. ताकाला तर जातात, परंतु त्याच पक्षामध्ये तुम्ही एक नेते आहात. ते तुम्हाला तुम्ही ताकाला जाताना भांडे नाही लपवत, तुम्ही भांडं घेऊनच जाता की हे भांडं घेतलंय आणि हे ताक पाहिजे. पण राजकारणामध्ये असा विषय आहे, सर्वच पक्षाच्या राजकारणामध्ये, भाजपमध्ये तो आहे की ताकाला तर जातील पण भांडं लपून जातील, कारण ते अडचणीचं ठरते म्हणून. तर तुम्हाला पक्षामध्ये असं काही अडचणीचं वाटते ते का? मुळामध्ये हिंदुत्व तुम्ही जे हा बोलता, तुम्ही जे स्पष्ट भूमिका मांडता, तुम्ही हिंदुत्ववादाच्या संदर्भात अनेकदा बोलले तुम्ही या विषयावर तुम्ही, पण तुम्हाला एक राजकीय नेता म्हणून हे अडचणीचं वाटते का? नहीं, आपको ये समझना चाहिए हमारी मातृ संगठना ये राष्ट्रीय स्वयं संघ है और भारतीय जनता पक्ष और ये अलग अलग चीज उसके आयाम है त्या सगळ्या गोष्टी विविध विंग ज्याला आपण म्हणतो ना आयाम आहे, परिवारचे हे सगळे भाग आहेत आणि मूळ विचारधारा ही हिंदुत्वाची असल्यामुळे आणि मी हिंदुत्वाच्याच चौकटीमध्ये राहून हिंदू समाज आणि हिंदू धर्माच्याच संदर्भात मी बोलतोय. म्हणून मला असं वाटत नाही कोणाचीच अडचण असू शकते. अगर अडचण असती तर अजूनपर्यंत माझ्या थोबाडाला कुलूप लागलं असतं. ज्या पद्धतीने कुलूप लागलं नाही म्हणून आतापर्यंत सगळं ठीक आहे. आणि तुम्हाला मंत्रिपद आणि पडलं. मुळामध्ये एक लक्षात घ्या, मी कधी कोणत्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टीला कधी पाहत नाही. म्हणून आपण मुळामध्ये पत्रकार असो, आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असो, पोलीस मध्ये काम करणारा अधिकारी असो किंवा नागपूर महापालिकेचा अधिकारी असो, खुर्चीवर बसण्या अगोदर ते पद तुमच्या नावाला लागण्या अगोदर तुमचं आडनाव तर हिंदू आहे ना, तेवढं अगर तुम्ही बेसिक लक्षात ठेवलं आपण म्हणजे समाजामध्ये वावरत असताना, तर मला असं वाटतं सकल हिंदू समाजाला त्या दिवशी मोर्चा पण काढायची गरज असणार नाही. आपण हे कुठेतरी विसरतो. समोरचे जे आहेत मोजके आहेत पण ते लक्षात ठेवतात की मैं मुसलमान है और मुझे जो मेरा धर्म छोड़ के मेरा अल्लाह छोड़ के, त्यांच्या इस्लाम मध्येच लिहिलंय आपण सगळेजण ते काफिर आहोत त्यांच्यासाठी आणि माझा अल्लाह सोडून दुसरा कुठलाही देवताला मानायचं नाही हे त्यांचं स्पष्ट त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही कितीही डोकं आपटा त्यांच्या समोर, जेव्हा त्यांचा धर्माचा विषय येईल तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काफिर आहात आणि त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे की या तर त्यांना इस्लाम स्वीकारा. आता गजवाय हिंद काय आहे? गजवाय हिंद जेवढं आहे की या पुरा भारताला इस्लाम राष्ट्र 2047 पर्यंत बनवायचं. जसं गजवाय आता पॅरिस चालू आहे, गजवाय बेल्जियम सुरू आहे, तसं गजवाय हिंद सुरू आहे. गजवाय हिंदच्या अंतर्गत या पूर्ण राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं. मग त्याच्यामध्ये लव जिहाद आहे. लव जिहाद मध्ये धर्मांतर करून आपल्या माता भगिनींना आपण इस्लाम मध्ये आणायचं जेणेकरून आपण संख्येमध्येच कमी होऊन जाऊ आणि इस्लाम राष्ट्र सोप्या पद्धतीने बनेल. भूमी जिहाद ज्याला आपण लँड जिहाद म्हणतो, अशा गोष्टी म्हणजे उदाहरण कोण आपलं शाकाहारी लोक राहत असतील तर तिथे बकरे मुद्दामून कापायला जायचं, तिथे हे आजांची नाटकं करायची जेणेकरून आपले हिंदू तिथून सोडून जाणार, जेणेकरून ह्यांचेच सगळे. मी एका माझ्या इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये बोललोय बघा, एक मुसलमान 100 हिंदू मध्ये सुरक्षित राहू शकतो पण एक हिंदू 100 मुसलमान मध्ये सुरक्षित राहू शकतो का? ते त्याला पर्याय देतील, या तर तू इस्लाम स्वीकार या तर तुला आम्ही संपून टाकणार. ही जी मानसिकता आहे ना ती आपल्या देशामध्ये खपून घ्यायची नाही. तुमची जी नाटकं करायची पाकिस्तानमध्ये जाऊ, आम्हाला काही हरकत नाही. ही आमची स्पष्ट सरळ भूमिका आहे आणि ह्याच्यासाठी जे नुकसान होत असेल, मला तर फायदाच झालाय. मी लोकसभेमध्ये 42,000ची लीड होती मला माझ्या मतदारसंघात, आता मी 58,000नी निवडून आलेलो आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ माझ्या मतदारसंघामध्ये फिरलेला आहे. मला एकही मुसलमानांनी मतदान केलं नाही. माझ्या मतदारसंघामध्ये 14,000 मुसलमान आहेत, एकानेही मला मतदान केलं नाही. उलट माझं पॅम्पलेट घ्यायचं आणि कचऱ्यात टाकून द्यायचे. पण माझ्या सगळ्या हिंदू समाजाने मला मतदान केलं आणि मी आज 58 म्हणजे डबल लीडनी निवडून आलेलो आहे.
तुमचा हा जो कडवेपणा आहे हिंदू राष्ट्राविषयी किंवा हिंदुत्वाविषयी, तितकाच कडवेपणा तुमचा एक शिवसेनेला विरोध हा राहिलेला आहे, उद्धव ठाकरेंना विरोध. कोकणामध्ये शिवसेना संपली असं आपण आता म्हणू शकतो का? आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी आता पुढल्या 6 महिन्यात येऊ शकते, त्यामध्ये सेनेचं काय होईल? आपल्या पक्षाचं स्थान काय राहील? आणि एकंदरीत कसं राजकीय चित्र तुम्ही बघता? मुळामध्ये शिवसेनेला आमचा विरोध नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे, कारण आमचं रक्त भगवं आहे. आम्हाला उद्धव ठाकरेच्या प्रवृत्तीला विरोध आहे. उद्धव ठाकरे ह्या व्यक्तीला विरोध आहे, कारण का उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवण्याचा विडा उचललेला आहे. असं आहे. म्हणून आज शिवसेना असो, जी एकनाथ शिंदे साहेब त्याचं नेतृत्व करतायत, जी बाळासाहेबांच्या नेतृत्वात विचारांनी चालणारी जी शिवसेना आहे, तुम्हालाही माहिती आहे आम्ही 39 वर्ष शिवसेनेमध्ये राहिलेलो आहे. राणे साहेबांनी बाळासाहेबांना सोडणं हे आम्हाला कोणाला किमान 2 महिने न झोप लागणारी गोष्ट आहे ती. स्वतः साहेबांना पण वेदनादायक होतं. प्रचंड वेदना. आता उद्या विचार कराल, त्यांच्या शेवटच्या दिवशी राणे साहेबांना बाळासाहेबांना न भेटून देणं एवढं पर्यंत उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला 100 तरी उदाहरणं देऊ शकतो. म्हणून मुळामध्ये आम्हाला शिवसेनेला विरोध नाही असं आहे. आम्हाला शिवसेनाच्या म्हणजे बाळासाहेबांची भाषणं ऐकून, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तो वडील आम्हाला शिवाजी पार्कला घेऊन जायचे. आम्ही जेव्हा बाहेरगावी शिकायला जायचो, पहिला 1 दिवसा अगोदर आमची दुसऱ्या दिवशी फ्लाईट असायची. आम्ही मातोश्रीला जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचो आणि मग आम्ही बाहेरगावी निघायचो. म्हणून शिवसेना ही बाळासाहेबांची संघटना असल्यामुळे शिवसेनेला मुळीच विरोध नाही. उद्धव ठाकरे हा जो व्यक्ती आहे, ज्याला पहिलं राणे साहेब त्याच्याबद्दल बोलायचे, राजसाहेब बोलायचे. आता उदाहरण त्या दिवशी चांगलं उदाहरण राजसाहेबांनी एका विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने दिलं बघा. म्हणजे एक सून सोडून गेली, दुसरी सून सोडून गेली, तिसरं चौथ्यांदा कळलं की सासूमध्येच प्रॉब्लेम आहे. त्यांनी असं की चांगलं उदाहरण दिलं. मला वाटतं कुर्ल्याच्या सभेमध्ये झालं. म्हणजे राणे साहेब, राजसाहेब, एकनाथ शिंदे साहेब, असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांना सोडतात. म्हणजे मूळ प्रॉब्लेम उद्धव ठाकरेमध्ये आहे, शिवसेनेमध्ये प्रॉब्लेम नाही, बाळासाहेबांमध्ये तो विषय नाही. आणि मुंबई महापालिकेमध्ये ह्यावेळी महायुतीचा आणि भगवा म्हणजे भारतीय जनता पक्षचा महापौर बसणार. त्याच्याबरोबर आमचे दोन्ही घटक पक्ष असणार आणि प्युअर भगवादारी विचाराचा महापौर तुम्हाला मुंबई महापालिकेवर बसलेला दिसणार. पण तुम्ही युती म्हणून लढणार आहात? महायुती. वेगळ्या आता बघा, मुळामध्ये तो निर्णय आमच्या वरिष्ठांकडे आहे. तुम्ही एका कार्यकर्त्याला विचारताय की बाबा पक्ष कसं चालवायचा. म्हणजे एका फार लहान कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाने दिलेली भूमिका राबवणारा कार्यकर्ता आहे. फक्त माझ्या नेत्यांनी आतापर्यंत तरी आम्हाला महायुती म्हणून सांगितलं. शेवटी ते जे निर्णय देतील, आम्हाला एवढं एक स्पष्ट माहिती आहे, भगवा विचाराचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवायचा आहे आणि तो आम्ही बसवणार. नितेशजी, तुमचं काही ज्या खासियत आहेत त्या लपलेल्या थोड्याशा आहेत. त्यामध्ये कलेबद्दलचं प्रेम, पर्यटनाबद्दलचं प्रेम, तुम्ही तिथे कलानगरी मोठी मालवणच्या तिथे उभं करता आहात. आणि आणखी एक पैलू आहे की जे मी वाचण्यात आलं की तुम्ही कार्टूनिस्ट सुद्धा आहात. हो. तर आता नाही. कार्टून काढायला कधी वेळ मिळतो का, नंबर 1? आणि कुठलं कॅरेक्टर वाटतं की त्याच्यावर मी कार्टून काढीन? नाही, असं कार्टून, पॉलिटिकल कार्टून काढण्याची मला प्रचंड सवय पहिलं होती. आता तर हात म्हणजे आता तुम्ही काढायला दिलं मला हातच बसणार नाही, कारण आता खूप वर्ष झाली. पण पॉलिटिकल कार्टूनची फार सवय म्हणजे मला फार आवड होती आणि ते मी काही वर्ष काढायच होते. तुम्हा लोकांना पत्रकार म्हणून पण तुम्ही फार जनतेला दाखवायचे. आणि असं काय साधारण एकंदरीत एका चेहऱ्यावर काहीतरी खासियत असते, ज्याच्यावर मग तुम्ही ज्या चेहऱ्यावर रोज तुम्ही ताशेरे ओढतात त्या चेहऱ्याचं कार्टून काढायची कधी वेळ आली? आणि मला वाटतं प्रतिभा मॅडम विचारताय म्हणून मी करतोय. मी आधी एका भूमिकेकडे तुम्हाला विचारलं की जसं बाळासाहेबांचा जो एकदम जिद्दपणा होता, हिंदुत्वासाठी जी भूमिका होती, आणि आता मॅडमने सांगितलं ते कदाचित माझ्या माहितीत नव्हतं की नितेशजींचा पण बाळासाहेबांचा पण कार्टून मध्ये खूप होय. एक म्हणजे ज्या आपण तर राजसाहेबांचा उल्लेख केला त्यांचं तेही. मार्मिक काय बघता आम्ही बघता मोठे एवढं चालू आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी प्रभाव असलेलं आमचं कुटुंब आहे ना. हा. म्हणजे माझ्या वडील असो किंवा आम्ही सगळेजण असो, बाळासाहेबांच्या संदर्भात आमच्या मनामध्ये एका देवासंदर्भात कसं प्रेम असतं तसं आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल प्रेम आहे. म्हणून तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, आमच्या कृतीमधून, आमच्या बोलणीमध्ये तुम्हाला बाळासाहेबच दिसणार. असं आहे, तुम्हाला वेगळं काहीच दिसणार नाही.
म्हणून त्यांच्या असलेल्या सवयी, त्यांच्या बोलण्याची पद्धत किंवा ते Style जसं of, ते सगळ्या त्यांचे विचार, एवढे प्रभाव त्यांचे विचार आमच्या कुटुंबावर असल्यामुळे आणि हिंदुत्व हा आम्ही 39 वर्ष वडील हिंदुत्वाच्या त्याच्यामध्ये होतं. या उद्धव ठाकरेमुळे आम्हाला 12 वर्ष काँग्रेसकडे जायला लागलं. आता परत हिंदुत्व एका पक्षामध्ये आम्ही आलेलो आहे, जे राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्ही परत घर वापसी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अच्छा, घर वापसी हा वर्ड खूप मोठा आहे. हम्म. म्हणजे 12 वर्षाचा अज्ञातवास सोडला किंवा वनवास सोडला, नॉन आणि नाईलाजाने आहे तो. नाईलाजाने आणि काँग्रेसमध्ये जाणं आम्हाला कोणालाच आवडलं नव्हतं. नव्हतंच. असं आहे. आणि राणे साहेबांनी खूप इंटरेस्टिंग सांगितलं की चिठ्ठी काढली त्यांनी. हो. म्हणजे त्यांची कश्मकश सुरू होती तेव्हा एक चिठ्ठी टाकली, चिठ्ठीमध्ये काँग्रेसचं नाव आलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला. नाही, मला अजूनही आठवते ना ते की बाबा म्हणत होते की महसूल खातं होतं याच्याकडे युतीच्या वेळेस युती सरकारकडे. तर बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आता जरा मोठी जबाबदारीची तयारी ठेवा. हा. हे शब्दच वापरले होते त्यांनी की मोठ्या जबाबदारी राणेसाहेबांनी कल्पना नव्हती एकदम अशी. हो, पण मी एक तुम्हाला स्पष्ट सांगू, जी भूमिका माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांबद्दल प्रचंड प्रेम आहे आम्हाला तुमचे, पण जी भूमिका माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी निभावली ते माझ्या आयुष्यामध्ये देवेंद्र फडणवीस निभावत आहे. वा, 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 वा. तंतोतंत तसं आहे. आणि- म्हणजे आणि- आणि बाळासाहेबांसाठी ते म्हणजे राणेसाहेबांसाठी जे बाळासाहेब आहे ते माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस आहे. आणि मला वाटतं कारण का मला मोठं करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फार मोठा हात आहे. नितेश राणे जो महाराष्ट्राला मिळाला म्हणजे ह्या देवेंद्र भूमिकेवर मिळाला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांमुळे मिळाला. आज त्यांनी माझ्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला, त्यांनी मला काम करण्याची संधी दिली, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला वारंवार सांभाळून घेतलं, पाठीशी राहिली. पाठीशी उभे राहिले. म्हणजे नुसतं बोलण्यामध्ये आणि कृतीतून उभं राहण्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. आम्हाला बोलणारे 100 नेते भेटले, पण खऱ्या अर्थाने कृतीतून दाखवणारा एकमेव देवेंद्र फडणवीस माझ्या आयुष्यामध्ये. म्हणून मी हक्काने सांगतो, जे बाळासाहेबांनी नारायण राणे साहेबांसाठी केलं ते नितेश राणेसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण कुटुंबच तुमचं पोटात आणि भोटात हो, स्पष्ट आहे. ते जे आहे ते आहे. आपण हातचं राखून नाही, हातचं राखून काय जे आहे ते आहे, जे ज्याच्यामुळे म्हणून ते मध्ये बघा गोपीचंद पडळकरनी 2-3 दिवसाअगोदर तो व्हिडिओ फिरला, तो सभागृह म्हणजे सेंट्रल, मी त्याला आपला मोहिते पाटील माझ्याकडे आला, रणजित सिंग मोहिते पाटील, आपले हे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मी आणि आपले म्हात्रे नावाचे आमदार होते आणि तिथे रणजित सिंग मोहिते पाटील येऊन बसला. मी त्याला बोललो, रणजित सिंगला, तू जो आपण तुमचं कुटुंब आमचं कुटुंब, आपल्याला मदत कोणी केली अडचणीच्या काळात? देवेंद्र फडणवीसांनी केली. आपले हात सगळ्यांचे दगडाखाली होते. तो माणूस नसता तू आणि तुझं कुटुंब आमचं कुटुंब आजचा दिवस बघू शकला असता का? मग तुला राम सातपुते हा विषय फार लहान आहे. देवेंद्र फडणवीसाला तू डॅमेज नाही करायला पाहिजे. तू लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये जे तुम्ही वागलात ते बिलकुल मान्य नाही. त्याला डॅमेज नाही करायचं तुम्ही, कारण त्यांच्यामुळे आज आपलं कुटुंब हा दिवस बघतोय की नाही. मग मिठाला आपण जागले पाहिजे, असं होता कामा आणि आणि बिलकुल आहे ना. आणि मोहिते पण आता त्याला पण भुगतोय. खडसावलं. हा ना. नाही, नाही, पण साहेब योग्य काय होतं, मिठाला जागलं पाहिजे ना. आणि ते वस्तुस्थिती आहे ना, आम्हा लोकांना माहिती होतं ना काय परिस्थिती होती. आणि देवेंद्रजींनी, तुम्ही मला सांगा, तुम्ही आमचं पूर्ण कारकीर्द पहिलं बीजेपी मध्ये आल्यानंतर दिलेला प्रत्येक शब्द माणसांनी पाळलेला आहे की नाही? नाही, नाही, जे नाही आम्हा लोकांना तेही करून घेतलं, घेतलं राणे ना. साहेबांना खासदारकी राज्यसभा दिली, राज्यसभा दिली, नुसतं मंत्रिमंडळ खासदारकी नाही, त्यांना मान दिला. प्रचंड विरोध असताना ते जमवलं. म्हणजे एक कुठला शब्द त्यांनी पूर्ण पाळला नाही. पूर्ण पक्षाचा विरोध होता. म्हणजे मी तर 1-2 वेळात मुंबईत होतो, म्हणजे मला माहिती आहे बऱ्याच गोष्टी. पण म्हणे अरे ठीक आहे, त्यांच्या व्हॅल्युएशन वेगळं आहे म्हणे, राणे साहेबांचा व्हॅल्युएशन वेगळं आहे म्हणे. अरे वो हा उद्धव ठाकरे का कोकण, अरे मेरे को सब मालूम. म्हणजे इतकं पर्यंत जाऊन भांडायचं म्हणजे नाही, म्हणून ते तो आठवण ठेवली पाहिजे बिलकुल काय. प्रत्येकाने. आम्ही लोक नाही, तशीच कदाचित आमच्यासारखी नाही, पण वेगळी मदत मोहिते पाटलांना केली असेल, किंवा महाडिकांना कोल्हापूरमध्ये केली असेल, केली आहे. विखे पाटलांना केली आहेच. ते सांगतो तुम्हाला, उदाहरण सांगतो. बघितलं आहे सगळं. प्रत्येकाने प्रत्येक त्या कुटुंबाला, जे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीत आलेलो आहे, त्या एका माणसाने आम्हाला 2014 2019 ते 22 पर्यंत जेवढं सांभाळलं, तुम्ही सांगा 106 मधला एक तरी आमदार फुटला का? नाही. आमच्या मनात पण इच्छा आली नाही. एवढी बलाढ्य सत्ता होती. बरोबर. आम्ही तर कधी उद्धव ठाकरेकडे जाणारच नव्हतो, पण अन्य तरी कोणतरी प्रवेश तरी केला असता. एक तरी आमदार गेला का? एकमेव कारण देवेंद्र फडणवीस. बरोबर. कधी असं अजूनपर्यंत कधीतरी झालेलं नाही की मी त्यांना मेसेज केला आणि 1 तासामध्ये रिप्लाय आलेला नाही.
तुम्ही जे बोलले तसे तुमचे बाबा तसेच बोलले होते नरेंद्र राणे. त्यांनी ते तर म्हणत होते की बा मी जे राज्यसभेत झाले आणि मंत्री झाले लघु सूक्ष्म ते खाता विभाग होता. तर कुठे ते मंचावर आता मला आठवत नाही तो मंच कुठला होता. तर म्हणजे मी देवेंद्रच म्हटलं म्हणजे जबाबदारी घ्या. सर स्पष्ट बोलले. नितेशजी, तुमचे वक्तव्य एकदम कधी कधी बेधडक असतात, वादग्रस्तही होते बरेच. आता एक तुम्ही शब्द वापरला होता मला ते हिंदू गब्बर. हा, हिंदू गब्बर म्हणून. तर हे शब्द कुठून येतात तुमच्याकडे? म्हणजे उद्धव ठाकरे वेगळे बोलायचे, बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही काय भाषणं होतं, मी ऐकले. नगरच्या एका त्यांच्यातही वेगळे वेगळे शब्द असायचे. नगरच्या ना मी मोर्चात होतो. हा. नगरच्या अहिल्यानगरमध्ये आमचा मोर्चा निघाला. आम्ही बाजारपेठातून जात होतो आमचा मोर्चा. आणि जसा आमचा मोर्चा जात होतो ना, मुसलमान लोक आपले शटर बंद करत होते. धनाधन 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 धनाधन. हा, तर अजून काय बोलायचं मग गब्बर नाही तर. जनरली म्हणून त्याच्यानंतर माझी सभा झाली. त्याच्यानंतर माझी स्टेजवर पुढे आलो आणि आमची सभा झाली. तो विषय माझ्या डोक्यात होता की मुळामध्ये मी एक कार्टूनिस्ट असल्यामुळे ते सगळे चित्र माझ्या डोक्यात येतो. म्हणजे मुळात पत्रकार किंवा कार्टुनिस्ट आहेत म्हणून हे सगळं चांगलं. आणि म्हणून एक माझ्या लक्षात घ्या, बोलण्याचे इंटेन्शन एवढं की हिंदू समाजाची एवढी धाक असली पाहिजे की हे लोकांनी काय आमच्या देशात तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही आमच्याशी वाकडं सहन करायचं नाही. कारण का तेवढा धाक हिंदू समाजाचा असलाच पाहिजे. आणि आपण तेवढा पण धाक करू शकलो नाहीत ना. माझ्याकडे अशीही उदाहरणं आहेत. एक अंबरनाथच्या एका उल्हासनगरच्या एका कुटुंबात गेलेलो की फक्त मुलगी पळवली नाही, पण आई वडिलांना धमकी देण्यासाठी तिच्या घरात घुसले आणि त्याच्या घरातला देवारा तोडून गेलेला आहे. तोडून गेलेले. आणि त्या मुलीला वाढदिवसासाठी तिचे वडील जिथे तिला त्या मुसलमानांनी ठेवलेलं, तिच्या वडील तिला केक घेऊन गेले. बाबा मेरी बच्ची है, मेरे को केक तो काटने दो उसके साथ. केक पण कापायला दिला नाही. अशा पीडित कुटुंबाला आम्ही भेटलेलो आहे. पुन्हा आम्ही जे बोलतो ते पुरावे आणि अनुभवापोटी बोलतो. आम्ही उगाच कोणाला मुसलमानांना टार्गेट करायचं आहे, आम्हाला कोणाला धर्मामध्ये राजकारण करायचं म्हणजे आम्हाला भिडवायचं आहे किंवा दंगल भडवायचं असा विषय नाही. आम्हाला आमच्या समोर असंख्य उदाहरणं, ज्वलंत उदाहरणं आहेत. त्यांना भेटतो, त्यांचा अनुभव घेतो आणि त्या उदाहरणाच्या अनुसार अगर आपण आपल्या हिंदू समाजाची धाकच निर्माण करू शकलो नाही ना, तर हे लोक आपला एक सण साजरा करायला देणार नाही. उद्या आपल्या घरातली पूजा तुम्ही करू शकणार नाही. हे ह्या तयारीचे आहेत. तुम्ही समजून घ्या. म्हणून ही भूमिका नुसतं नितेश राणेची नसली पाहिजे. घराघरामध्ये एक तरी गब्बर असला पाहिजे. आक्रमक नितेश राणे राजकारणाच्या व्यासपीठावर तुम्ही एक आक्रमक नितेश, घरामध्ये काय तुमचे याच्यावर काय प्रतिक्रिया असते? एकदम म्हणजे आक्रमक होऊ शकत नाही. घरामध्ये एक मोठा गब्बर बसला. आणि तसं कधी गब्बर होऊ नये घरात. एक आता याच्याबद्दल- घरामधलं वातावरण आमचं वेगळं आहे. आम्ही साधारण आमच्या वडिलांनी असे संस्कार टाकलेले की तुम्ही जे काही म्हणजे जे काही व्यवसाय करता, जे काही राजकारण करतात, घरामध्ये आतमध्ये आल्यानंतर ते घरात दरवाजापर्यंत सोडा आणि आतमधलं वातावरण वेगळं करा. वडिलांची इच्छा होती की राजकारणी व्हावं म्हणून तुम्ही? नाही, वडिलांनी असं कधी आमच्यावर लादलं नाही, पण व्यावसायिक व्हावं. त्यांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एक आम्हाला व्यवसाय करून राजकारण करा, जेणेकरून राजकारण हे तुमचा व्यवसाय होता कामा नये. आज बघा, आम्ही सत्तेमध्ये असो किंवा नसो, आमच्या लाईफस्टाईलमध्ये फरक पडणार नाही. ते एक आमच्या वडिलांनी आम्हाला पहिल्या दिवसा, म्हणून आम्ही हॉटेल आहेत आमचे, आम्ही व्यावसायिक आहोत आणि सगळं व्यवसाय करून आज जे तुम्ही आम्ही प्रत्येकाला अंगावर का घेऊ शकतो. आता काही लोकांचे उदाहरण, काही लोकांचे कारखाने असतात, ते बघा आमच्यासारखे नाही बोलू शकत, कारण का त्यांचे हात दगडाखाली असतात. आम्ही आमच्या कोणाकडे लोन नाही, आम्ही कोणाबरोबर 7:30 नंतर बसत नाही, आम्ही म्हणून आम्ही टॅक्स फ्री आहे. आम्ही टॅक्स फ्री आहोत, आम्ही कोणावरही बोलू शकतो. तुम्ही घेतलं नाही. मी तुमच्या वडिलांच्या गुरु मधून हा गुण का नाही घेतला? काय 7:30 नंतर बसण्याचा. माझे वडील 7:30 नंतर बसत नाही. गुरु हा, गुरु जे चांगले गुण आहेत ते आम्ही घेतलेले आहेत. चांगले गुण आम्ही घेतलेले आहेत. तुम्हाला एक कल्पना असेल तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात विदर्भाशी संबंधित आहे की प्रकाश भारसाकडे दर्यापूर तालुक्याचे व खारघर पानपट्ट्याचे आमदार होते शिवसेनेचे. बाबा मुख्यमंत्री होते. त्या तालुक्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये पिढ्या पोटाच्या आजारानं लोक जात होते वरती, पिढ्या. कारण खारपानपट्टा पाणी पोटामध्ये ते विहिरीचं पाणी. तिथं अशी योजना आखली, बाबांनी आकार लावली प्रकाश भारसागळ्यांना, आणि त्या मंजुरीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे बाबा गेले होते मुख्यमंत्री असताना.
आज तुमच्या कुटुंबाला मी त्या तालुक्यात आलो, तुमच्या कुटुंबाला घरोघरी नळाचं पाणी आहे, मृत्यू संख्येचा दर घटलाय, वा. आजारपण कमी झाले. भगीरथ म्हणजे संपलं फॅमिलीमध्ये आजारपण. भगीरथ आजारपणा संपलाय त्याचा. आजारपण संपले आहेत. म्हणजे म्हणजे कारण की- भगीरथ फॅमिलीमध्ये भगीरथ त्यानं गंगा अवतरलीवरून झाली असं ते नारायण राणे छान. म्हणतात. एक आणखीन आता आपण थोडस कामकाजाबद्दल पण बोलू. धर्म राजकारण हे सगळं खूप झालंय. कोणतं खाता मिळणार आहे? माझे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस आहे, माझं खातं पण देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून नाही मला साहेब असं- असल्यामुळे जर समजा मुख्यमंत्र्यांनी आवड कुठली आहे? आवड कुठली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जर विचारलं की एखाद्या लाडका पुडका असतो तर आता तुम्हीच म्हणालात म्हणून म्हणजे तसं नाही, लाडका आपण सगळे लाडके आहोत ना. आम्ही मुख्यमंत्री आमच्या शहरातले आहे म्हणून आम्ही सगळे त्यांचे लाडके आहोत. आम्ही सगळे मतदारसंघाचे पालक आहे. पालक आहेत. हा मतदारसंघ त्यांच्या जिथे आपण वा, वा, बसलो वा. आहे. आणि इथे ते बऱ्याच नाही, वेळ मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या प्रश्नावर डायरेक्ट येतो, कारण तुम्ही फिरून फिरून येत आहे. मी कुठल्याही अपेक्षा करत नाही. फडणवीस साहेब जे खातं देतील त्यांची कॉलर टाईट करीन, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्यांना वाटलं पाहिजे की नाही, नितेशला जी जबाबदारी दिली, नितेशने त्या संधीचं सोनं केलं, म्हणून मी काही बोलणार नाही, काही अपेक्षा ठेवणार नाही. फडणवीस साहेबांना चांगलं माहिती आहे की नितेश राणेला कुठलं द्यायचं, नितेश राणे काय करू शकतो. म्हणून त्यांना माझा स्वभाव आणि माझं काम चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्यांना माहिती आहे मला कुठलं खातं द्यायचं. ते जे देतील आपण काम करायचं. मला त्रास देण्यासाठी 2-3 प्रश्न. आज एक अच्छा हा बोल बोल. आज विधान परिषद में ये हमारे राजशेखर गोपाल जी, नमस्ते. सीनियर पॉलिटिकल करेस्पॉन्डेंट हैं. आज विधान परिषद में संजय सिरसाट जी ने बोला कि शायद आज रात के विभाग का वितरण हो जाएगा, तो इस संदर्भ में कुछ मुझे कुछ नहीं मालूम. मैं इतना ज्यादा सोचता भी नहीं. अपन अपना काम करते रहने का. जब भी विभाग का इंफॉर्मेशन आएगा मेरे को, बाबा ये विभाग में कल जाके आपको बैठने का है, अपन बैठेंगे और काम चालू कर देंगे. मैं तुम्हारे तकलीफ देने वाले प्रश्न को आगे बढ़ाता हूँ. 2-3 प्रश्न तकलीफ म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठी. मला सांगा की हे जे सगळं चाललं आहे, आपल्याला एवढी भरपूर म्हणजे बहुमत भेटलं, आपल्याला इतकं महायुतीला भक्कम ताकद जनतेने दिली आणि त्यापैकी भाजपला तर एवढी दिली की खरोखरच कोणाची गरज नाही. म्हणजे आपण आता तुम्हाला त्रास देण्यासाठी सांगतोय हा प्रश्न, म्हणूनच मुद्दामून असं बोलताय. आपल्याला 10 दिवस मुख्यमंत्री पदाची शपथ उशिरा झाली. जे काय 12 दिवस पुन्हा मग ते करायचं, मग कॅबिनेट एक्सपान्शन हा उशीर झाला, मग आता हा उशीर झाला. नीरजजींनी जे म्हटलं की म्हणजे कुठेतरी म्हणजे जे ब्रँड फडणवीस आहे, मला वाटतं की ह्या कमरेमध्ये बसलेले सगळे लोक ची एकच इच्छा आहे की आपण सगळे ब्रँड फडणवीसला कमिटेड आहोत. म्हणजे मला वाटतं पत्रकारिता ही एकदा सोडली म्हणजे बाजूला ठेवू, कारण की ब्रँड फडणवीस हा खूप मोठा ब्रँड आहे. तुम्हाला वाटत नाही का की जरीही ते आपले खूप म्हणजे शिंदे गुट म्हणा किंवा अजित गुट म्हणा, ह्यांच्या सगळ्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत त्या सगळ्यामुळे ब्रँड फडणवीस, ब्रँड बीजेपी आणि ब्रँड महायुतीला कुठेतरी डेंट होत आहे? नक्कीच नाही. एक लक्षात घ्या, 3 पक्षाचं सरकार आहे. 2 पक्षाचं सरकार असतं. तुम्ही असंख्य सरकार तुम्ही लोकांनी पाहिलेलं, आपण ज्येष्ठ लोक आहात. 3 पक्षाचं सरकार आहे. जेव्हा 3 पक्षाचं सरकार असते तर जेव्हा कोऑर्डिनेशनमध्ये तेवढा वेळ लागतोच. आपल्या इच्छेप्रमाणे किंवा पत्रकार मित्रांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सरकार बनवणं, त्यांच्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्रीच्या तारीख शपथ घेणं, आम्ही खाते वाटप करणं, असं आमचं नाही. आम्ही तुमच्या बातम्या आम्ही एन्जॉय करतो. तर तुमचाही धंदा चालला पाहिजे. आम्ही अगर सगळं वेळेत केलं तर तुमच्या बातम्या वाचणार कोण? आम्ही फडणवीस साहेबांना सगळं टाइम टू टाइम केलं तर तुमच्या खपत वाटणार नाही. मग तुम्हाला अरे साहब तुमको न्यूज ही नहीं दे रहे हमको, ऐसा कैसा चलेगा? म्हणून तुमची काळजी आम्हाला असल्यामुळे आम्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला तुमच्या खप वाढवण्याचे विषय करतोय. गडचिरोलीपर्यंत बातमी पोहोचली पाहिजे. गेली हा, पाहिजे. असं. म्हणून काही आज एक थोडं हा. आज या संघाचं बौद्धिक होतं, काय मार्गदर्शन मिळालं? मी ऍक्च्युली मी ज्या दिवशी शपथ घेतली हा. दुसऱ्या सकाळी मी संघाच्या रेशीमबागमध्ये जाऊन आलेलो आहे. सकाळी जाऊन आलो. आणि मी बौद्धिक 365 दिवस घेणार आहे. असं आहे. यानी इससे जुड़ा हुआ सवाल है कि 20 आमदार कम से कम भाजपा के आज वहाँ नहीं गए, क्या कारण? नहीं, क्योंकि मेरा क्या है, मेरा आज सुबह 9:30 बजे स्पेशल सीटिंग की जिम्मेदारी मेरे को दी गई थी पार्टी ने.
इसलिए मैंने क्या किया, मैंने पहले आधा घंटा मैंने दर्शन लिया, आधा घंटा रुका और फिर मैं निकल गया। इसलिए फिर एग्जैक्ट क्या उनका कोई पर्सनल रीजन हो सकता है, किसी का अभी बहुत सारे आमदारों को ये थोड़ा वेदर चेंज के वजह से उनको थोड़ा हेल्थ का भी इश्यूज होना चालू हो गया, शायद वो भी कारण हो सकता है। कोई भी बीजेपी का या महायुति का आमदार रेशीम बाग में नहीं जाने की हिम्मत कर नहीं सकता वैसे। हाँ, वो ठीक है, वो उनका विचारधारा अलग है, मगर शिवसेना और बीजेपी। आपको क्या लगता है कि ये जो अब 2024 से 2029 के बीच में देवेंद्र फडणवीस जी इस महाराष्ट्र के अगुवा हैं, आप उनकी कैबिनेट में हैं, ऐसा क्या आप करना चाहते हैं जो आपके दिल में हो, और ऐसा क्या आप सोचते हैं कि जो देवेंद्र फडणवीस जी ने इस कार्यकाल में एक बड़ा काम ये कर देना चाहिए? म्हणजे दो चीज है, जी, एक तो हमारे राज्य में बहुत ही सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हमको लाना है और वो लाएंगे, वो हमारी तैयारी है। और देवेंद्र जी के नेतृत्व की ही सरकार ही जिस तरीके अभी जो गुजरात में कायदा है, उत्तर प्रदेश में कायदा है, कर्नाटक में कायदा है, जिसको कांग्रेस की गवर्नमेंट अभी मतलब रोकना चाहती है, मगर गुजरात हो, यूपी हो, मध्य प्रदेश हो, ऐसा एक सक्षम सबसे मजबूत एक धर्मांतर विरोधी कायदा हमारे महाराष्ट्र में लाना, ये हमारी प्राथमिकता है और वो देवेंद्र जी की लीडरशिप में हम लोग लेके आएंगे। दूसरा, वक्फ बोर्ड का जो इशू है, जो महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पे परेशानी का विषय है, तो वो चीज जिस तरह के आंध्र प्रदेश गवर्नमेंट ने भूमिका एक वक्फ बोर्ड के बारे में ली, वैसी ही भूमिका हमारी सरकार ने लेनी चाहिए, ऐसी अपेक्षा हमारी है। नीतीश रानी की है, एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, नीतीश रानी के बजाय एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता की है। अभी उस बारे में हमारे देवेंद्र जी योग्य सही निर्णय लेंगे इतना विश्वास है। और उसके साथ ही जितने हमारे गढ़ किले हैं, शिवाजी महाराज जी के, छत्रपति शिवाजी महाराज के गढ़ किले हैं, वहां ये जो इस्लामीकरण करने की जो बड़ी मुहिम शुरू है, हरी चादर सब जगह डालना है, वहां सब जगह, यहाँ वो बोलते हैं ना मस्जिद और ये सब दरगाह खड़ा करना है, उन सबको हमको साफ करना है। हमारे इतिहास पहुंचने की कोई भी कोशिश अगर कर रहा होगा तो उसको कभी हम लोग सहन करेंगे नहीं। हमारे छत्रपति शिवाजी महाराज ये हमारी अस्मिता है। हमारे कोई भी गढ़ किलों के ऊपर आप 29 जब हमारे गवर्नमेंट का कार्यकाल खत्म होगा, एक भी गढ़ किले के ऊपर आपको ये किसी भी तरीके की इलीगल मस्जिद और दरगाह दिखेगी नहीं, और डालने की कोई हिम्मत भी करेगा नहीं, वरना उसको डायरेक्ट औरंग्या और टिपू सुलतान के पास भेजने का कार्यक्रम हमारे पास चालू है। आम्ही गैरसमनी पछाडलेले कुटुंब आहे. त्याला काय होतं, लांबून लोकांना वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये असे एक वकील आम्हाला येऊन भेटले, फार फार घाबरून माझ्याकडे आले आणि मग माझ्याकडे अर्धा तास बसल्यानंतर तुमच्यासारखं म्हणून साहेब तुम्ही तसे नाही, आणि त्याला काही लोकांनी काय सांगितलं, हा नितेश आणि बंदुकीशिवाय बोलतच नाही, चहा मध्ये एक्स्ट्रा सागर मांडले, डायरेक्ट तुझ्या डोक्यावर बंदूक ठेव, अशी त्याला इम्प्रेशन देऊन पाठवले माझ्याकडे. म्हणजे आम्ही गैरसमनी पछाडलेले लोक आहोत. पण एक तुम्ही दुसरी बाजू बघा, आमच्यावर प्रेम करणारे जे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांना आमचा असली व्यक्तिमत्व आमचं एवढंच आहे. आम्ही कोणाच्या चौकटीत खात नाही, भासत नाही, कोणाचं पीत नाही, कोणाचं खात नाही, म्हणून आमच्याकडे कोणाची भीती नाही. आम्ही आमच्या नियमाने जगतो आणि आम्ही प्रामाणिक आहोत. आम्हाला माहिती आहे की आमचा बॉस देवेंद्र फडणवीस आहे ना, तर मी बोलणार माझा बॉस सागरवर बसतो, मी हातचं राखून ठेवणार नाही. मला एक्सेप्ट करण्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही, कारण तेवढं त्या माणसाने केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या मनामध्ये काही किंतु परंतु नाही ना, आणि तेच आमच्या बोलण्यामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसतं. आणि हे लोक आमच्यासारखं करू शकत नाही, म्हणून त्यांना राणे आवडत नाही. नितेशजी आपल्या नवभारत नवराष्ट्राच्या कार्यालयात होते. आमच्या सगळ्या संपादकीय सहकाऱ्यांची अतिशय दिलखुलास अशी चर्चा केलेली आहे. देवेंद्रजींना ते काय मानतात हे त्यांनी आपल्याला अगदी हृदय मोकळं करून दाखवलेलं आहे, उघडून दाखवलेलं आहे. आणि त्यांचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की देवेंद्रजी जे कुठलं खातं देतील, कारण आत्ता जेव्हा आम्ही बोलतो आहोत तोपर्यंत खाते वाटप झालेलं नाही, त्यामुळे देवेंद्रजी जे खातं देतील त्यामध्ये त्यांची कॉलर टाईट होईल असं काम निश्चित करून दाखवेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा ते सगळं तुमची देवेंद्रजींची कॉलर टाईट झाल्यानंतर आम्ही तुमची पुन्हा मुलाखत घेणार आहोत, पुन्हा भेटणार जय आहोत. महाराष्ट्र. धन्यवाद आपण सगळेजण आणि मला इथे बोलवलं यासाठी मनापासून धन्यवाद. खूप असंच सहकार्याने आशीर्वाद आणि मार्गदर्शन सगळ्यांचं माझ्यासाठी राहून. धन्यवाद.